ती थेट दृश्येत लातूरमधल्या वाघनेर गावातली भरत कराड या तरुणानं ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केली होती। मराठा आरक्षणाचा GR रद्द करावा या मागणीसह त्यानं आत्महत्या केली होती। त्यानंतर छगन भुजबळ हे कराड कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून गावात पोहोचलेत। तिथे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधवांनी गर्दी केली आहे। काही ओबीसी नेते इथे भुजबळांसोबत उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी आपण भरत कराडच्या आईची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली होती। छगन भुजबळ यांनी आजचे दिवसभरातले सर्व कार्यक्रम रद्द केले आणि ते थेट रेणापुरातल्या भरत कराड या तरुणाच्या गावी पोहोचले आणि कराड कुटुंबियांची भेट घेत आहेत। ते ओबीसी समाजाच्या तरुणानं आत्महत्या केल्यानंतर छगन भुजबळांनी तातडीनं त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षणाच्या GRमुळे ओबीसींचं प्रचंड नुकसान होणार आहे यासाठी या तरुणानं आत्महत्या केली। त्यानं या संदर्भातली एक चिठ्ठी लिहून ठेवली खिशात आणि त्यानंतर त्यानं मांजरा नदीत उडी घेत आत्महत्या केली होती। त्याच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू आहे आणि याच कराड कुटुंबियांची भेट घेण्यासाठी म्हणून छगन भुजबळ रेणापूरमधल्या भरत कराड या तरुणाच्या गावी पोहोचलेत। काही वेळापूर्वी छगन भुजबळ इथे पोहोचलेत। एकीकडे मराठा आरक्षणासाठी GR राज्य सरकारनं काढलेलं आहे, तर दुसरीकडे या आरक्षण GRमुळे ओबीसी समाजाचं, ओबीसी बांधवांचं, तरुणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असा आरोप सतत छगन भुजबळांकडून केला जातो। नाराजीही त्यांनी व्यक्त केलेली आहे। हा GR रद्द करण्याची मागणी केली किंवा मग या GRमधला पात्र शब्द जो काढलाय तो पुन्हा एकदा यामध्ये समाविष्ट करावा अशी मागणीही छगन भुजबळांनी केली। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसी नेते ते सुद्धा आक्रमक झालेत। या मुद्द्यावर ठिकठिकाणी आंदोलनं सुद्धा ओबीसी समाजाकडून केली जात आहेत। तर 8 किंवा 9 ऑक्टोबरच्या सुमाराला मुंबईमध्ये ओबीसी समाज महामोर्चा काढणार आहे। तर या सगळ्या घडामोडी घडत असतानाच तिकडे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये मांजरा नदीत उडी घेत भरत कराड या 34 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली। ओबीसी समाजाचं नुकसान या GRमुळे होतंय असं म्हणत या तरुणानं आत्महत्या केलेली आहे। तर याच तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी म्हणून छगन भुजबळ वांतरी गावामध्ये दाखल झालेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।